बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सर माझ्या मते तो एन्काउंटर झाला तो योग्यच आहे। So how much inquiry you have to do? There is Nirbhaya case, there is Asifa case. Where is the justice? नाही, एन्काउंटर हा चुकीचा आहे। हां, मी एक आई म्हणून विचार करा की तुमच्या मुलीच्या बाबतीत जर ही घटना घडली तरी तेव्हा सुद्धा तुमचे हे शब्द असतील का? सुशील कुमार शिंदे साहेबांनी 26 म्हणजे मुंबई हल्ल्यातला कसा फाशी दिली। तुम्ही असं कायद्यावर अविश्वास दाखवू शकत नाही, कारण तुम्ही भारतात राहतात। तुम्ही मॅडम, आपण तालिबानात राहतो का? दिरंगाईमुळे कुठेतरी कायदा व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये। एन्काउंटर म्हणजे एन्काउंटर हे सोल्युशन अगदीच असू शकत नाही। आपण जर असं केलं तर आपल्याही एन्काउंटर होऊ शकतो। जनता कितना वेट करे ना। ते तारीख पे तारीख म्हटलं जातं, ते उगाच म्हटलं जात नाही। याच्या मागे खरंच राजकारण आहे का? किती जणांचं तुम्ही एन्काउंटर करणार सांगा ना, असं म्हणजे किती जणांना तुम्ही असं मारणार आहे? तो अक्षय शिंदे एकटा जबाबदार आहे का? बरं त्यानं करू दे, मारण्याची पद्धत योग्य आहे का? बदलापूर येथील एका खाजगी शाळेत 2 चिमुरडीवर अत्याचार झाला होता। त्यातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या चकमकीत त्याचा एन्काउंटर करण्यात आलाय। या एन्काउंटरवर सध्या राज्यभर अनेक पडसाद उमटत आहेत। झालेला एन्काउंटर योग्य की अयोग्य, या प्रकरणावर तरुणांना काय वाटतं असे एक ना एक प्रश्न घेऊन लोकप्रधानची टीम शहरातील प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे। आज सोलापूर शहरातील कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे या प्रकरणावर विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। दरम्यान विद्यालयातर्फे लोकप्रधान टीमचे स्वागत करण्यात आले असून हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अश्विन बोंदाडे सर, वाघमारे सर, रंगरेज मॅडम व जोकारे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभलंय। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बदलापूर येथे जे घटना घडली होती, 2 चिमुरडीवर अत्याचार झाला होता, त्याचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। या एन्काउंटर नंतर अनेक महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटत आहेत। हा एन्काउंटर कशासाठी करण्यात आला, याच्यामध्ये राजकीय हेतू होता का, असे एक ना अनेक प्रश्न सध्या उद्भवत आहेत। नेमके हेच कारण जाणून घेण्यासाठी आपण सोलापूर शहरातील प्रत्येक कॉलेजमध्ये आपण युवकांचे, तरुण मुलांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। तर आज या अध्यापक महाविद्यालयात जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आपल्यासोबत या कॉलेजच्या विद्यार्थी आणि मुली इथे जमलेल्या आहेत, भावी शिक्षक आहेत। जाणून घेऊया या प्रकरणावर त्यांची काय मत आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, एन्काउंटर योग्य आहे की अयोग्य आहे, काय व्हायला पाहिजे ते नेमकं, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया। नमस्कार मॅडम, आपलं नाव? गीता कराळे। अच्छा, आपण याच कॉलेजच्या? हा, मी या कॉलेजची विद्यार्थिनी आहे। काय करताय आपण? मी बीएड करते, दुसऱ्या वर्षाला आहे। दुसऱ्या वर्षी। जो बदलापूरचा एन्काउंटर झाला होता, माहिती असेल आपल्याला, 2 चिमुरडीवर अत्याचार झाला होता, जो आता अक्षय शिंदे जो मुख्य आरोपी होता त्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे। या एन्काउंटर झाल्यानंतर खूप वादविवाद होत आहेत महाराष्ट्रामध्ये। एक महिला म्हणून आपण याकडे कसे बघताय या प्रकरणाकडे? सर माझ्या मते तो एन्काउंटर झाला तो योग्यच आहे, कारण अशा गुन्हेगारांना जबर बसणं किंवा त्यांनाही एक तो सिग्नल आहे की तुम्ही थांबा, नाही तर तुमचे पुढचे जे गुन्हेगार आहेत किंवा जे असा विचार जरी करतील तरी त्यांचा परिणाम हाच होईल। मला तर वाटतं ही घटना योग्य झाली, त्याचा एन्काउंटर झाला ते योग्य आहे सर। जर अशा प्रकारे एन्काउंटर होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये। बरोबर आहे सर, पण आपल्याला ही कुठेतरी आपण म्हणतो की ज्यावेळेस अशा घटना कानावर येतात त्यावेळेस आपण म्हणतो की फास्ट ट्रॅक कोर्टद्वारे आपण त्याचा निकाल वगैरे लावला जातो, पण अशा वेळेस ही खूप दिरंगाई होते आणि त्या दिरंगाईमुळे कुठेतरी कायदा व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही अशी घटना घडली होती, त्यावेळेस महाराजांनी त्याच ठिकाणी त्या व्यक्तीचे हातपाय तोडले होते। त्याच पद्धतीने आताही जर झालं तरच की जे येणारी पिढी आहे त्यांच्या पुढे आपण हे एक उदाहरण ठेवू शकतो की जर तुमच्याकडून मॅडम जसं सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही जर असा जरी विचार केला तर तो घाबरला पाहिजे की पुढे भविष्यात त्याच्यासोबत पण तेच होणार आहे। जे की म्हणजे इतरांसोबत जाता अक्षय शिंदे यांचा जो एन्काउंटर झाला, जर तुम्ही जर असं काही करण्याचा विचार जरी करत असाल तर त्यांच्या अंगावरती शहारे आले पाहिजेत की आपण जर असं केलं तर आपल्यालाही एन्काउंटर होऊ शकतो। आणि जर असं होत असेल तरच की कुठेतरी स्त्रीला आपण की माता भगिनीप्रमाणे मानतो,
ते फक्त पुस्तकी न राहता का नाही की प्रत्यक्षात तसं झालं पाहिजे. कारण आपण स्त्रीला फक्त देवता म्हणून मंदिरात ठेवलं, पण समाजामध्ये तिच्यावरती जे अत्याचार होतात त्याच्याकडे आपल्या बघण्याचं म्हणजे आपण कुठेतरी लक्ष देण्याचाच गरजेचं आहे असं मला वाटतं. लक्ष देणं गरजेचं आहे. एन्काउंटर झालं तर योग्यच आहे असं म्हणणं यांचं आहे. तर याचे एन्काउंटर जो झालेला आहे याचे विरोधक पण आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया काय म्हणतात. एन्काउंटर हे योग्य आहे, आपण कसे बघता याच्याकडे? मला असं वाटतं की एन्काउंटर हे सोल्युशन अगदीच असू शकत नाही. कारण याच्या मागच्या म्हणजे पूर्ण चौकशी व्हायला हवी होती. कारण फक्त अक्षय शिंदे एकटा जबाबदार नाही आहे असं मला वाटतं. बाकीचं प्रशासन पण जबाबदार आहे, तिथली शाळेचे संस्थापक वगैरे हर एक गोष्टी जबाबदार आहेत. तर पूर्ण चौकशी व्हायला हवी होती. पूर्ण चौकशी व्हायला हवी होती. याच्यामध्ये कोणतं राजकीय हेतू आहे किंवा असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगाल? First of all, there is a Momita case also. So, how much inquiry you have to do? There is Nirbhaya case, there is Asifa case. Where is the justice? If you are saying Constitution should be take the action, how much time we should take? How much time will take the justice? Means जनता कितना वेट करे ना. एक उन्हें सबक मिलना चाहिए कि हम ऐसे करेंगे तो हमारा भी अंजाम यही होगा. कायदा कानून किस लिए बनाया गया? तो कायदा कानून इंसान जब आम जनता जो है अब वो तो एक आश्रय में ही बैठी है ना कि सरकार एक्शन लेगी. सरकार एक्शन कब लेगी? हमें एक दो एग्जांपल बताओ करंट केसेस के जहाँ पे सरकार ने एक्शन लिया है. एनकाउंटर कहीं ना कहीं हमें लगता है कि एक ठीक है और एक तरह की सीख है. वो राजकारण ये सब है वो बाद की बात है. इस केस के थ्रू, बदलापुर केस के थ्रू एनकाउंटर हुआ है. तो आगे जब भी कोई करने का अगर सोचेगा भी, वी आर अ फ्यूचर टीचर्स. अब कोई भी स्कूल एनवायरनमेंट में ये सब चीजें करने से पहले एक दहशत उसके अंदर निर्माण होगी. दहशत निर्माण होईल म्हणून एन्काउंटर करण्यात आलं. पण अशा प्रकारे दहशत निर्माण केली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. काय वाटतं? क्या लगता है? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा ते कायदा सुव्यवस्था व्यवस्थित चालत असेल. आता तुम्ही बघत आहात की निर्भया प्रकरण झालं, त्यानंतर आता ते बिल्किस बानो प्रकरण, ते किती वर्षापूर्वीचं आहे. आपल्या देशात कायदा आहे म्हणतात, पण तो किती आपल्यासाठी आहे, आपण जनता म्हणून किती वाट बघायची का हे असंच होत राहणार. कारण ते तारीख पे तारीख म्हटलं जातं, ते उगाच म्हटलं जात नाही. कारण या अशा घटना होतच राहणार आणि स्त्रियांवर असे अत्याचार होतच राहणार. आता तर जस्ट 18 वर्षाच्या मुली टार्गेट होते. आता लहान मुली, त्यांनी लोक म्हणतात की त्यांनी असे कपडे तसे कपडे, त्या लहान मुलींनी काय कपडे घातलेले असतात, त्यांचं काय? मग त्याच्या पुढे सरकार कधी निर्णय घेणार? जेव्हा सगळ्यांच्याच बाबतीत अशा घटना घडतील तेव्हा निर्णय घेणार का? म्हणजे आम्ही कायदा वाट बघत बसायची का? म्हणजे आमच्या पालकांनी आम्हाला म्हणजे मुलींना जन्मच द्यायचा ना. असं काही काही पालक म्हणतात की आता मुलींना जन्मच नको का? कारण आमच्या मुली सेफ नाहीयेत. का बरं सेफ नाहीयेत? तर कायदा सुव्यवस्था काय करतं? काहीच करत नाही. आम्ही फक्त असं बघत राहतो. हा, टीव्हीवर ही बातमी येते. विश्वास आहे पण त्याचं काही इम्प्लिमेंट होत नाहीये ना. विश्वास आहे कायदा व्यवस्थेवरती, पण काहीतरी घडलं पाहिजे ना पॉझिटिव्हली. काही हा, आता एन्काउंटरची गोष्ट झाली तर सगळे त्याला एक राजकीय वळण देतात. माझ्या मते हे एक स्त्री तिची जी इज्जत असते, तिची जी अब्रू असते, त्याला राजकीय रंग देऊ नये. कारण ती, आपण तिला माता म्हणतो, भगिनी म्हणतो. मग ते स्त्री म्हणजे प्रत्येकाच्याच घरात स्त्रिया असतात, बहीण असते, कोणाची मुलगी असते. तारीख पे तारीख मिळत आहे, आम्ही वाट बघू शकत नाही असं म्हणणं आहे. अशा प्रकारे एन्काउंटर व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी ना लवकरात लवकर कायदे तयार करावं. म्हणजे ते जे एन्काउंटर असं करतात तेच शेवटचा पर्याय न ठेवता त्याच्यावर जे महत्वाचं म्हणजे त्याच्यावर एक कायदा जर तयार केला, म्हणजे जर अत्याचार बलात्कार जर झालं त्याच्यावर नेमकं जे त्याच्यावर जे गुन्हा आहे ते गुन्ह्याचं ते कायदा जर ठरवलं तर आपण डायरेक्ट ती शिक्षा देऊ शकतो ना. म्हणजे ते पुन्हा कोणीच करणार नाही तसं. यांचं म्हणणं आहे असं आहे की जो आपला भारताचा कायदा आहे तो वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कधी लागेल निकाल ते कळत नाहीये. पण अशा प्रकारचा एन्काउंटर झाला तर हे लोकांना दहशत बसेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे एन्काउंटर व्हायला पाहिजे. अशा प्रकारे एन्काउंटर होणं किंवा नाही होणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा पुरुष जेव्हा समाजात वावरायला चालू होतो तर प्रत्येक मातेने किंवा स्त्रीने एखाद्या पुरुषाला आपल्या प्रत्येक बाजूच्या भगिनींना, बंधूंना कि एका प्रकारे आपली कोणती संस्कार असतात किंवा काय असतात हे कधी न विसरता आपण ते कायम पुढे द्यायला पाहिजे. तसेच त्यांच्यावर जर चांगले संस्कार झाले असते तर ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा आपोआपच बसला असता. तर एखाद्या शिक्षकाने अशी वृत्ती किंवा असा गुन्हा करण्यासाठी
कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या गोष्टींना त्या मनात आल्या. एन्काउंटर जो झालेला आहे योग्य आहे की एन्काउंटर जो झाला आहे तो अयोग्य आहे. कारण की जर एन्काउंटर झाला तर तिथं फक्त त्या माणसाचा फक्त मृत्यू होईल, पण मूळतः त्या गोष्टीसाठी जे गोष्टी कारणीभूत आहेत ह्या पण आपल्या समाजासमोर यायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला घटनामध्ये राजकीय पार्श्वभूमी अशा वाटतं. सर जो एन्काउंटर झाला तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही आज घटना झाली ना त्या दिवशी एन्काउंटर केलं तर चालेल, पण तुम्ही एन्काउंटर करता की महिनाभर गोष्ट झाल्यानंतर तुम्ही एन्काउंटर करता हे चुकीचं आहे. मग याच्यामुळे काय होलं की आज बघा वेबसाईटवर पूर्ण सोशल मीडियावर फक्त राजकारण येत आहे. याच्यामुळे असं राजकारण आल्यामुळे काय होलं की जो आपला समाज आहे किंवा समाजामध्ये जागरूकता आहे, राजकारण म्हणजे काय येत आहे की एन्काउंटर जे पहिले जे औद्योगिक जे महाराज असतील ते त्यांच्यासारखं तो दोषित राहत नाही, परंतु आता काय व्हायला की मी या पक्षाने केलं की माझ्यामुळे एन्काउंटर झाला, मी या पदावर आहे, मी या सरकारी पदावर आहे, मी हा ह्याच्यावर आहे म्हणून माझ्यामुळे एन्काउंटर केला आणि त्यांचं नाव विधानसभेची तयारी आहे. हा विधानसभेची तयारी आहे. आणि म्हणजे विधानसभेमध्ये काय की त्यांचं वर्चस्व की मी या पक्षाचा, मी पक्षाला कोणताही दोष देत नाही, पण त्यांचा एक विचार होता आहे की या पक्षाकडून मी एन्काउंटर केलं आणि माझं वर्चस्व व्हावं आणि हे असं चुकीचं आहे. अशामुळे काय व्हायला लागलं की असं करणारे आज इथलं आरक्षण असेल हे असेल त्याच्या विषयीमध्ये काय व्हायला की मृत्युमुखी लोक होतात वेगळ्या कारणाने आणि तिथं कारण चुकीचं जोडत आहे. जो एन्काउंटर झालेला आहे योग्य आहे नाही, एन्काउंटर हा चुकीचा आहे. हा जो एन्काउंटर आहे, जो एन्काउंटर करणं योग्य आहे, परंतु कसं आहे की ज्या दिवशी घडले ना त्या दिवशी तुम्ही काय करा की त्या जो आपल्याला संविधानाने कलम कायदे दिलेला आहे त्या कलमानुसार तर होतच आहे, त्याला वेळ लागत आहे. याच्या मागची जी पार्श्वभूमी आपण पाहत असतो, परंतु मला काय म्हणायचं आहे की जो एन्काउंटर झालाय तो त्या दिवशी घडला पाहिजे किंवा तो एन्काउंटर हा असं घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी होऊ नये, कारण याच्या मग असे राजकारणाचे आपल्याला व्हिडिओ किंवा असते न्यूज बातमी आपल्याला पाहायला मिळतात आणि एन्काउंटर करणं हे चुकीचं आहे. जर झाला असेल तर त्याच दिवशी केला पाहिजे. तो खूप आक्रोश केले, रस्त्यावर उतरले होते की त्याला फाशी द्या, फाशी त्याच दिवशी. नागरिक हेच आपणच त्या अक्षय शिंदेला फाशी द्या, पण आज म्हणतायत की त्याला म्हणजे एन्काउंटर नको आहे. काय जाणून घ्या, आपल्याला काय मत आहे, काय सांगायचं याच्या माग? माझं एक मत आहे की याच्या मागे खरंच राजकारण आहे, कारण की काय करायला की लोक आपली सत्ता येण्यासाठी याच्या पाठीमागे एन्काउंटरच्या पाठीमागे राजकारण आहे असं वाटतं त्यांना. काय वाटतं तुम्हाला राजकारण आहे या पाठीमागे एन्काउंटरच्या? उसका मोटिव या हेतु एनकाउंटर का जो भी हो, हमें पॉजिटिव रिजल्ट मिल रहा है. जनता एक प्रकार से उनको लग रहा है कि हम ये करेंगे तो हमारा अंजाम गलत होगा. वो राजकारण हो, पॉलिटिक्स जो कुछ भी है, हमें वो नहीं जानना है. हमें जानना है इसका पॉजिटिव इम्पैक्ट ये होगा, फ्यूचर में गर्ल्स सेफ होंगी कहीं ना कहीं, क्योंकि सबको लगेगा कि इफ मैं ये करता हूँ इनकाउंटर मेरा भी हो सकता है. समझो यहाँ पे आपकी कॉलेज में ऐसी घटना हुई, यहाँ पे उड़ा देना है. हाँ, तो जगह पे थोड़ी ना उड़ाया है. कुछ टाइम जनता ने पूरा जल्लोष किया है, जनता ने जस्टिस मांगा है. अगर आपको उड़ाना ही था तभी उड़ाने था, तो टाइम क्यों गया इस बीच? नहीं, हमें बचाने की साजिश इसमें चल रही है. बचाने की साजिश वो क्या, हमें इतना हम नहीं बोल सकते, एक पॉलिटिकल मुद्दा है, बट हमें इसके रिजल्ट्स देखने हैं ना. रिजल्ट एक पॉजिटिव रिजल्ट, पूरे महाराष्ट्र में ये सुलगा हुआ है मुद्दा. त्यांचं असं म्हणणं आहे. बोला. किती जणांचं तुम्ही एन्काउंटर करणार सांगा ना, असं म्हणजे किती जणांना तुम्ही असं मारणार आहे? याची गरज काय आहे आपल्याला, की ज्यामुळे घटना घडतायत. आता पॉलिटिक्स आहे हा तर भाग सगळ्याला जग जाहीर आहे, पण कोण बोलतो कोण बोलत नाही. मी सांगते, त्या स्कूलमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती. कशाबद्दल म्हणजे याचा कोणी आढावा घेतला का? तो अक्षय शिंदे एकटा जबाबदार आहे का? बरं, त्यानं करू दे. मारण्याची पद्धत योग्य आहे का? शेवटी सुशील कुमार शिंदे साहेबांनी 26 म्हणजे मुंबई हल्ल्यातला कसा फाशी दिली, पहाटे फाशी दिलेली. स्वतः त्यांच्या घरी पण त्यांनी ही कल्पना दिली नाही. जेव्हा कसबाला फाशी झाली तेव्हा शिंदे साहेबांनी घरी येऊन सांगितलं की कसबाला मारण्यात आलं म्हणून. शेवटी निर्णय लागलाच, कारण शिंदे साहेबांचा न्यायव्यवस्थेवर म्हणजे अजूनही कुठेतरी न्यायव्यवस्था जिवंत आहे. न्यायव्यवस्थेवर सगळ्यांचा विश्वास पाहिजे. किती जणांना मारणार तुम्ही सांगा? हे सोल्युशन नाही आहे. याच्यासाठी गरज आहे सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस, इन्व्हायरमेंट. सांगा ना, किती जणांना मारू शकताय तुम्ही? असं किती जणांना मारू शकताय आपण, असं तुमचा प्रश्न आहे? प्रश्न चांगला आहे, किती जणांना मारू शकता, पण तुम्ही एक आई म्हणून विचार करा की तुमच्या मुलीच्या बाबतीत जर ही घटना घडली तरी तेव्हा सुद्धा तुमचे हे शब्द असतील का? तेव्हा तुम्ही असं त्यांचं असं म्हणणं आहे की मुलगी कुणाची असो, पण कायदा आपला संविधान चालतोय कायद्यावर. त्यांचा हा प्रश्न आहे. चालतं संविधान कायद्यावरती, पण कायदा पाहिजे तेव्हा न्याय देत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम होतोय. आता चालतंय, तुम्हाला माहित नाही, दिल्ली महाविधी तज्ञांनी सांगितलेलं आहे की दिल्ली हायकोर्टाचा निर्णय आहे
जेवढे पण सेक्शुअल म्हणजे सेक्स हॅरेसमेंटचे केसेस आहेत त्यांना 3 ते 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये हे केसेस संपवायचे आहेत. त्यामुळे बऱ्याचशा घटना संपवायच्या आहेत. नाही काय म्हणताय? ते संपवायचे आहेत, केसेस संपवायचे आहेत, त्या संपत नाहीयेत. आणि निर्भयाचं प्रकरण झालं तेव्हापासूनचा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय आहे की 3 ते 5 वर्षाच्या फास्ट ट्रॅकवर हे केसेस संपले पाहिजेत. तो नियमच आहे तसा. तुम्ही असं कायद्यावर अविश्वास दाखवू शकत नाही कारण तुम्ही भारतात राहतात. तुम्ही मॅडम तुम्ही काय म्हणता की तुम्हाला केसेस संपवायच्या आहेत आणि ते होणार. मग ते होणार, मग हे पण चांगलं झालं ना, हे पण चांगलं झालं, हे झालं ते चांगलंच झालं. मी हे पण होईल ना, पुढे लोकांना जबर बसेल, पुढे लोकांच्या मनात भीती बसते प्रत्येक. मग आपण का तालिबानमध्ये राहतो का? आपण तालिबानात राहतो का? सांगा ना. नाही नाही नाही, तालिबानात राहतो का आपण? बरोबर आहे, पण आपला कायदा आहे म्हणता, मग आपल्या कायद्याने आपल्याला कधी न्याय मिळणार? म्हातारे झाल्यावर म्हातारा झाल्यावर कायदा आपल्याला न्याय मिळणार का, असं त्यांचं म्हणणं आहे. बोला बोला तुम्ही बोला. आपला भारताचा जो न्याय व्यवस्था आहे, म्हातारा झाल्यावर आपल्याला न्याय मिळणार का, असं त्यांचं मत आहे. तर कलम कायदे पूर्ण दिलेले आहेत. ते मॅडम पण बोलतात ते बरोबर, कायद्यानुसारच सगळं झालं पाहिजे. एक असं झालंय की त्याच्या मागे काय जे राजकारण आहे ते तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे की हा आपली न्याय प्रक्रिया फास्ट होत नाही असं म्हणणं त्यांचं. न्याय प्रक्रिया फास्ट होते पण त्याच्या मागे काहीतरी खुलासा असतो की काहीतरी ते म्हणजे त्या जसं एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर का केला, त्याचं कारण काय आहे, म्हणजे काय असं का बरं केलं, तर त्याच्या मागे जे म्हणजे नावाखाली येण्यासाठी करतात ते काय केलं पाहिजे त्यांनी, ते त्याच्यामुळे काय होतं कायदा पुढे जात आहे. म्हणजे त्याच तिथं जे लोक आहेत तेच त्याच्यावर दबाव आणत आहे. उशीर काय लागतोय याच्यासमोर की जो एखादी घटना घडली तर त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याच्यामध्ये कोण कोण गुन्हेगार आहेत का, याची सखोल चौकशी होण्यासाठी न्याय व्यवस्था थोडं वेट होतं असं त्यांचं म्हणणं आहे. सर किती वेळ लागायचं, किती वेळ वाट बघायला पाहिजे सर? आपल्याला हा फक्त एक केस सॉल्व्ह नाही करायचा, तर आपल्याला हा प्रॉब्लेमचं मूळ संपवायचं आहे. आणि ज्यावेळेस बलात्काराची घटना घडते त्यावेळेस फक्त की त्याला शिक्षा किती मिळते, एक 7 वर्षाची सजा आणि काही दंड त्याला द्यावा लागतो. मग एवढंच असेल तर शिक्षा असेल तर मग लोकांमध्ये भीती कशी येणार की आपण बलात्कार केल्यानंतर आपल्यासोबत आपल्याला शिक्षा मिळणार आहे याची भीती नाही येणार. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांना मोठी म्हणजे जशी की बाकीच्या देशांमध्ये वगैरे जागीच त्यांना फाशी देण्याची म्हणजे भर चौकात त्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. अशा प्रकारचे आपल्याकडेही कायदे यायला पाहिजेत. लोकांनी घाबरलं पाहिजे. जर त्यांच्या डोक्यात जरी विचार येत असेल तर त्यांच्या अंगावरती शहारे आले पाहिजेत सर. कारण आपल्याला फक्त रेपची एक केस संपवायची नाही तर त्याचं मूळ संपवायचं आणि त्याच्यासाठी आपल्या कायदा व्यवस्थेमध्ये सध्या बदल करण्याची गरज आहे. आपण सगळे म्हणताय की एन्काउंटर हा योग्य आहे, पण एन्काउंटर जो झाला एखादा राजकीय जी संस्था होती, शाळा होती, ती एका भाजपची होती, RSS ची संस्थापक आहेत ते, त्याला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. काय म्हणाल? एनकाउंटर सर जो भी हुआ होगा, भाजपा का हो कांग्रेस जो कुछ भी है, इसके रिजल्ट हमें एज अ गर्ल एज अ वुमन पॉजिटिव मिल रहे हैं. अभी आप बताओ हमें 5 से 10 इयर्स बैक कितने एग्जाम्पल्स ऐसे हैं जिसको कानून ने जस्टिस दिया है. आप कहते हो कानून हाथ में नहीं लेना चाहिए, तो हम क्या करें? हमें इसका सपोर्ट करना ही होगा एनकाउंटर का, बिकॉज वी आर वुमेन्स, वी वांट जस्ट आवर सेफ्टी. सो व्हेन यू विल योर कॉन्स्टिट्यूशन विल गेट अस. सर जर ते शाळा एखाद्या मंत्र्याची वगैरे असेल तर आता तुम्ही त्या आरोपीचा एन्काउंटर केला तर पुढची चौकशी तुम्ही शाळेची सुद्धा करू शकता ना, की का ही केस इथंच संपली असं आहे, संपवली असं म्हणणे का? मग तुम्ही शिंदेचा एन्काउंटर केला त्याच्यानंतर पुढची चौकशी करायला हरकत नाही. काय प्रतिक्रिया यावर? त्यांनी म्हणतात की आता फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट मिळते. पॉझिटिव्ह रिझल्ट हा काय म्हणजे इलाज आहे का? याच्यासाठी काय पाहिजे? कायदा व्यवस्था, कायदा न्याय सुव्यवस्था याच्यावर आपल्याला विश्वास पाहिजे. नुसतं पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन काय करणार आहे तुम्ही? मला ते सांगा ना. विचार करण्याची गोष्ट आहे. नुसतं पॉझिटिव्हनेस घेऊन काय करणार आहे? म्हणजे तुम्ही नुसतं रिझल्ट बघताय, त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला काय तुम्ही दाखवणार आहे? मग मला म्हणायचंय, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे खरंच आपण तालिबानमध्ये राहतो का सांगा ना. बरोबर आहे ना, विचार करण्याची गोष्ट आहे. आणि न्याय मिळत नाही म्हणून जर आपण कायदा हातात घेत राहिलो
तर मला वाटलं की कुठेतरी सुव्यवस्था बिघडल. आपण कशासाठी कॉन्स्टिट्यूशन आणलंय, त्याच्यासाठीच की सगळीकडे सुव्यवस्था असावी. पण जर असंच आता जर बघितलं, हेच आहे की मॅडम सगळं आपण करूया, पण जो कायदा आपला न्याय व्यवस्था आहे त्याला खूप लांबणीवर जातोय, लवकर त्यांना न्याय मिळत नाहीये, म्हाताऱ्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळतो अशी त्यांची मत आहे. सर ते पहिलं होत होतं, ते काय आता असं होत नाही. दर्शक हो, आपण पाहिलं असाल की या कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी काय सांगितलं आहे. एन्काउंटरवर काही विद्यार्थ्यांचं मत आहे की हे योग्यच आहे, तर काही विद्यार्थ्यांचं मत आहे की हे योग्य नाही. आपल्या देशात कायदा आहे, कायद्याप्रमाणे चालला पाहिजे असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे. तर काही विद्यार्थी अशाच प्रकारे अशा लोकांना एन्काउंटर व्हायला पाहिजे, अशा प्रकारे अद्दल घालायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांचं मत आहे. एकंदरीत हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून लवकरच या बाबतीत निकालही स्पष्ट होणार आहे आणि तसे पोलिसांवर चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत. पुढील भागात आपण पुढच्या कॉलेजमध्ये अशाच प्रकारे चर्चासत्र करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.